एक स्वतःच सर्व तन मन झोकून या ठिकाणी यशस्वी करून दाखवली, त्याबद्दल मी मामांचं, भगवानराव बर्णे प्रतिष्ठानचं, ज्या सगळ्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, पीडीसी बँक असेल, सर्व ग्रामपंचायत दोन्ही आपल्या अंतुर्णे भरणेवाडीचे असतील, त्यांचे सर्व कर्मचारी असतील, मामांच्या ऑफिसचा सर्व स्टाफ असेल, या सर्वांनी जी आम्हाला मदत केली त्याबद्दल मी आणि त्यांचा स्टाफ या ठिकाणी मी सर्व प्रमुख नेत्यांना विनंती करतो की आपण त्या सत्काराचा प्रथमतः या कंपनीचे मुंबईचे व्यवस्थापक केडी गोरे सर यांचा सत्कार सन्माननीय आप्पासाहेब जगदाळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. इंदापूरकरांच्या हक्काची टाळी द्या. त्याच पद्धतीने एलेम्को कंपनीच्या कनिष्ठ व्यवस्थापक केसी बेहरा यांचा सत्कार तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे यांच्या हस्ते होईल. आभारना मी विनंती करतो की आपल्या शुभहस्ते प्रमुख पाहुणे माननीय नामदार श्री दत्तात्रय मामा भरणे साहेब यांचा परिचय मला 2-3 महिन्यापासून जवळ कंटिन्यूस हर दुसऱ्या दिवशी बोलणं होतं त्यांच्याशी. आणि तसेच स्टेजवर इतर सामाजिक आणि अधिकारी उपस्थित राहिले, त्यांचं पण मी अभिनंदन करतो. मामांचा आणि माझा संबंध मला वाटतं मागच्या 3-4 महिन्यापासून झाला आणि हर दुसऱ्या दिवशी मला ते फोन करतात का मी तेव्हा त्यांना फोन करतो की मामा मला सारखं आपली तर कॅम्प लावायचा आहे, कॅम्प लावायला म्हटलं मामा लावू आपण कॅम्प लावायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, फक्त आपल्याला मिनिस्ट्रीकडनं परमिशन लागते. तर मामाने युद्ध स्तरावर दिल्लीत जाऊन इंदापूर तालुक्यातल्या लोकांसाठी एवढे मोठे प्रयत्न केले की त्याची जितकी प्रशंसा केली जाईल ती कमीच असेल. तसेच आज मी तुम्हाला अनाउन्स करतो की इंदापूर तालुक्यातील दिव्यांग लोकांचे जवळजवळ 321 लोकांचं साहित्य, 188 लोकांचं साहित्य आलंय आणि जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांचं 4035 लोकांचं इथं सामान आलेलं आहे. आणि हे सामानाचं वितरण आज होईल, राहिलेले सामानाचं उद्या सुद्धा होईल. जोपर्यंत सामान इथं संपणार नाही तोपर्यंत वितरण चालू राहील आणि आज आणि उद्या सामान वितरणाचा प्रोग्राम संपून जाईल. साधारणपणे जवळजवळ दिव्यांग लोकांचं 25 लाखाचं सामान आलंय आणि सिनियर सिटीजनचं जवळजवळ 2,65,00,000 सामान आलंय. एवढ्या मोठ्या अमाऊंटचं सामान आलेलं आहे. आणि आता थोडा मी माझा परिचय करून देतो. माझं नाव केडी गोते, मी भारतीय कृत्रिमांग निर्माण निगम लिमिटेड कानपूर, सामाजिक न्याय और अधिकार मंत्रालय भारत सरकार ही अशी कंपनी कानपूरला असून आमची महाराष्ट्रात आपलं मुंबईला ऑफिस आहे, मार्केटिंग ऑफिस आहे. आणि आमच्या ह्या कंपनीचं काम पूर्ण देशात चालतं, ज्यामध्ये आपलं प्रोडक्शन सेंटर बँगलोर, भुवनेश्वर, जबलपूर, उज्जैन आणि फरीदाबाद असं 6 ठिकाणी प्रोडक्शन सेंटर असून मार्केटिंग ऑफिस जवळजवळ आपले पण 6-7 ठिकाणी आहेत. मुंबई ऑफिस आहे, दिल्ली. आणि आमदार केल्यानंतर या राज्याचं राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राज्यमंत्र्यानंतर कॅबिनेट मंत्री केलं, क्रीडा मंत्री झालो, अल्पसंख्याक मंत्री झालो. आणि कदाचित तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद इतकं मोठं होतं की त्यामुळे मला या राज्याचं कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी तुमच्या सर्वांमुळे मिळाली. या तालुक्याने तुम्हा सर्वांनी माझ्यावरती एवढं प्रेम केलं, तुम्ही सर्वांनी मला तो आशीर्वाद दिला, त्यामुळे आज या पदावरती मी बसलो. आणि मला याचं एक बहाणं आहे, जरी या राज्याचा मी कृषी मंत्री असलो तरी ज्या तालुक्याने मला मोठं केलं, ज्या तालुक्यात या माणसाने मला सर्वसामान्य मला या मतदाराने मला एक खूप मोठा आशीर्वाद दिला, मी जो काय आज तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे हा तुमच्यामुळे आहे याची जाणीव असल्यामुळं तुम्हा सर्वांनी माझ्यावरती जे उपकार केलेले तुमचे उपकार हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही, तुम्हाला विसरू शकत नाही आणि कधी माझ्या आयुष्यामध्ये विसरणार नाही. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की या तालुक्यामध्ये तुमच्यासारखी माणसं मला लाभली. अरे हे प्रेम आशीर्वाद कुणाला मिळतो? तुमचं काय म्हणून तुमचं काय आभार मानावे? अरे पाय पुसून जरी केलं तरी तुमचे आभार मानणे माझ्याकडे शब्द अपुरे. असं इंदापूर तालुक्याने माझ्यावरती प्रेम केलेलं
आणि मी कोण होतो, माझ्या घरामधलं राजकारणामध्ये कोण होतं, कोणी नव्हतं. परंतु तुम्ही लोकांनी मला खूप काही गोष्टी केल्या आणि मी त्या दिवसापासून एक लक्षात ठेवलं होतं, आपण आमदार होऊ द्या, आपण मंत्री होऊ द्या, शेवटी या तालुक्याचं आपण सेवक आहोत आणि आयुष्यभर सेवक म्हणून या तालुक्यासाठी जायचं आणि या तालुक्यातील सर्वसामान्य गोर गरीब माणसासाठी जेवढं काही करता येईल, या गरीब माणसाला जेवढं काही सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधून प्रामाणिकपणे केलेला आहे. या तालुक्यामध्ये काम करताना मी कधीही जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गटाचा, पक्षाचा कधी विचार केलेला नाहीये. माझ्या तालुक्यातील कुठलाही माणूस येऊ द्या, कुठल्याही समाजाचा येऊ द्या, कुठलाही गरीब माणूस येऊ द्या, माझ्या पारधी समाजाचा येऊ द्या, कुठला येऊ द्या, तो माणूस निश्चित प्रकारे त्या माणसाला कशी मदत होईल, त्या माणसाला कसा सहकार्य होईल, तो माणूस कसा आनंदाने माझ्या दारात बाहेर जाईल, त्याला परत परत माझ्या उमरेची सवय लागू नये, ही माझी भूमिका ही राहिलेली आहे. लावून घेऊन सगळे फोटो घ्या. ज्यांची नावं घेतली त्यांनी वरती या. आजची लगेच बाकीचे स्वयंसेवक जास्त गर्दी आपण पण करू नका. जे प्राथमिक स्वरूपात ज्यांची नावं घेतले ते फक्त लाभार्थी वरती येतील. सर्वांच्या एकच फोटो होईल. सुंदरबाई किसन नरोटे, विशाल भगवान अवघडे, कल्याण छगन आव्हाड, देवीदास तानाजी तनपुरे, सलीम मुजावर, किसन धनसिंग वसावी, शौकत महबूब शेख आणि रोहन थोरात हे 8 लाभार्थी वरती येतील. कृत्रिम अवयववाले शेख साहेब पुढे जावा. कृत्रिम अवयव या सर्व मान्यवर मंडळींचा सन्मान दादा थोडी सर का दादा थोडी सर ठीक आहे सर थोडं सर ठीक आहे सर का वाटप या ठिकाणी होत आहे. तीच थोडी सर का या सर्व आलेल्या अप्पासाहेबजी जगदाळे असतील, पृथ्वीराजजी जाचक असतील, बापू मामा असतील, डॉक्टर शशिकांत तरंगे, स्वयंसेवक अजून एक सायकल घ्यायला. एकच मिनिट फक्त फोटो घेऊ नका. एक सायकल स्वयंसेवक इथं मध्ये का मध्ये राहू द्या निधी आपल्याला एक करून वाटप करतील. कुणीही जागा सोडू नका. थोडीशी ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळे ज्याला तिथं बोलवतील तेवढ्या एकाच व्यक्तीने उठायचंय. कुणीही उठू नका. चहा नाश्त्याची सोय, जेवणाची सोय, ज्याला भूक लागेल त्यांनी पलीकड इमारत आहे. आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला. ज्या लोकांना आज येता आलं नाही त्यांना उद्या सुद्धा या ठिकाणी वाटप होणार आहे. कुणीही गडबड करू नका. शेवटच्या व्यक्तीपर्यंत साहित्य पोचवायची जबाबदारी ही भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि अलिम्को कंपनीच्या सर्व आमच्या टीमची असेल. कुणीही उठू नका. पोरे साहेब आपलं काउंटर सेट करा.